दत्त मंदिर आहे बघा इकडे, झाड आहे ना ते. एवढे सगळे ट्रिप मध्ये आहेत आमच्या, देशपांडे टूर मधून आले सगळे. आणि त्याच्यावरती गार्डन बनवलंय, वाडा आहे आणि शाळा पण दाखवली बघ. हा मटन मसाला आहे आणि हा चिकन स्पेशल थाली आहे. नमस्कार मंडळी, मी नीता पाटील तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज आहे आमचा पिकनिकचा दुसरा दिवस, म्हणजे कोल्हापूर ट्रिपचा दुसरा दिवस आहे. आणि आता आम्ही निघालेलो आहे बाळूमामाच्या दर्शनाला. तर पहिले आम्ही नाश्ता वगैरे करतोय आणि त्याच्यानंतर फिरायला निघतोय. हे बघा आमची आज्ञा तयार झाले, मस्त. कृपा पण तयार झाले आणि पप्पा पण तयार झाले. मला मॅचिंग झालेत. कृपा नाही सॉरी पप्पा. चला पहिले नाश्ता करूया आणि त्याच्यानंतर निघूया फिरायला. साबुदाणे वडे, चटणी आहे उपासारखं कोणाचं ते, आणि मेंदू वडे आणि सांबार आहे. आणि इकडे सगळे नाश्ता करायला बसले. चालेल ना. चला आम्ही आता निघालोय फिरायला. बस पण आमची निघाले बघा, देशपांडे टूर. 1 नंबर टूर आहे. वाटलं नव्हतं एवढी छान असेल, पण मस्त छान त्यांनी सोय केली आणि जेवण नाश्ता वगैरे 1 नंबर आहे ते. आणि मुळात असं घरगुती जेवण आहे ना, त्याच्यामुळे त्रास नाही होत प्रवासात वगैरे. आणि मस्त वाटतं, छान वाटतं एकदम. कसा नाश्ता होता? मला मेंदू वड्याला आवडतं. मेंदू वडा, आज मेंदू वडा होता नाश्त्याला आणि साबुदाणा वडा, चहा होता. मस्त नाश्ता केला. तर आता सकाळचे 6:30 वाजलेत. आम्हाला 5चा टाइम दिलेला आणि आम्ही अजून निघतोयच आहे. कशी वाटली ट्रिप तुम्हाला? आता मस्त दिसते का तू आज? तिकडे उभी राहा, बार्बी डॉल दिसते माझी. आज्ञा मस्त का सगळं मॅचिंग केला. शूज मॅचिंग, घड्याळ मॅचिंग, सगळं मॅचिंग केलं का तुम्ही आज? हिरोईन दिसते का तू? आणि सगळे बसलेत. हाय, तुम्ही कुठून आहात? कांजूरमार्ग. अच्छा, बऱ्याच ठिकाणून आलेत बघा. तुम्ही कुठून काकी? घाटकोपर. तुम्ही कुठून आहात? सायन धारावी. ओके. आम्ही दहीसर बोरिवली. अच्छा, तुम्ही? अच्छा, हे ठाण्यावरून आहेत. तुम्ही कुठे आहेत बाबू? कुठून आहेस तू? हा, खालापूरची. अच्छा, तुम्ही? अच्छा, भांडूपचे का तुम्ही? अरे वा, झोपले का? तुम्ही कुठे काकी? ठाण्यावर ना. अच्छा काकी तुम्ही? गोरेगाव. आम्ही भिवंडी. तुम्ही भिवंडी? ठाकुर्ली. कल्याण. तुम्ही सेव ना. चला अजून आलेच नाही ते. चला आता आपण निघालोय बाळूमामाच्या दर्शनाला. कशी वाटली ट्रिप कालपासूनची? मस्त ना. एन्जॉय केलं सगळ्यांनी. तर आज्ञा तुला कसं वाटलं? मजा आली का ट्रिपला? आज्ञा आमची पहिल्यांदाच ट्रिपला आले. हा, तिला कधी आणत नाही. आम्ही आता उतरलोय. 1 तास झाला ना प्रवासात. आज्ञा झोपलेली. थंडी हा ना, आणि खिडक्या चालू ठेवलेल्या. थंड आहे. अच्छा, तुझं नाही घाल थंड झाला? खिडकी बंद केली का चिमणे? तुमच्या गावात आलं. तर आता मी इथे पोहोचले बाळूमामा, श्री बाळूमामा देवालयामध्ये. आदामपूर म्हणून आहे हे, म्हणजे नाव आहे इकडचं शहराचं. तर हां, असं आता निघ मगाशी निघत होते. तोंडातून वाफा निघत होत्या मगाशी. इकडे जरा थंडी जास्त आहे. मस्त वाटते, गारगार. ऊन आहे तर असं बरं वाटतं. मस्त ऊन पडले बघ. उन्हामध्ये थोडं बरं वाटते, ऊब मिळते. महाप्रसादासाठी हॉल आहे. टायमिंग आहे 11:30 ते 2 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 8 ते 10 पर्यंत असे 2 टायमिंग आहेत. म्हणजे रोजचं महाप्रसाद आहे, फ्री आहे मला वाटतं इकडे जेवण.
तर ज्यांना कोणाला जेवण इथलं जेवायचं असेल म्हणजे प्रसाद घ्यायचा असेल हां तर मग येऊ शकतं या टायमावर जेवायला प्रसाद घ्यायला. आज्ञा सगळंच गार गार आहे ना. कशाला पण हात लावा बर्फ लागतो इथं. कशाला पण हात लावा चॉक लागतंय. जेल में आ गई जेल में थंडी भी आहे. खूप गार पडले सगळे. एवढी थंडी आहे ना इथे सगळी. बापरे किती बर्फ लागते सगळं. सकाळी 5 वाजता 14 टेम्परेचर होता. हां 14 डिग्री टेम्परेचर होता. आले पण पाया पडून हां. इकडे मंदिर आहे मस्त मंदिर आहे. मस्त संगमरवरीचं बनवलेलं आहे. हां भारी मंदिर. दत्त मंदिर आहे बघा इकडे. छान आहे ना इथे. बाळूमामा बुंदी लाडू प्रसाद पण आहे. 25 रुपये लाडू आहे काहीतरी इथे. बुंदीचा लाडू आहे हां. आणि इकडे सगळं ज्वेलरीचं हे आहे म्हणजे प्रसादाचं मूर्त्या वगैरे आहेत. भंडारा आहे इकडे. भोंगड्या आहेत इथे बाळूमामाच्या. वेगळ्या वस्तू इथे जरा छान. काय काय घेशील काय काय घेशील. तुला किती आणलं तरी कमीच ना. घातलास किती अंगात किती काय 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 घातलास तरी कमीच आहे ना तुला. झोपला तू नाही झोपलीस. डिंकाचेच लाडू जास्त देतात काय. डिंक लाडू फेमस आहेत की कडचे. का तुला नाही आहे तुझ्याकडे फोन नाही आहे. अच्छा माहिती इकडे राहण्याची सोय पण आहे तशी. काय पाहिजे. पोपेट आहे ना तुझ्याकडं घरी. मग उगाच काय पण घ्यायचं. मग हा पण फेकशील. चल एवढा चांगला मस्त घड्याळ घेतलं तुला. चप्पलवर मॅजिक आमच्या बूटवर पण बारीक आहे. आज्ञा आहे रॉकस्टार. अगरबत्तीचं शॉप आहे. कशी अगरबत्ती 100 बॉक्स आहे का सगळे. धूप पण आहे लोबन आहे मिक्स धूप आहे. पण अगरबत्ती आहे. चला 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 उशीर झाला. चला गाडी थांबले. बाळूमामाचं दर्शन झाल्यानंतर इकडे आता कनेरी मठात आलोय. एवढे सगळे ट्रिप मध्ये आहेत आमच्या. देशपांडे टूर मधून आले सगळे. कोल्हापूर टूर साठी इतकी सारी मंडळी आहे बघा. तिकडून तिकडून मगाशी सांगितलं ते कुठून कुठून आलेत ते. मस्त आहे ना भारी आहे. मस्त बनवलेलं छान बनवलं एकदम मस्त ग्रीन. पण ते म्हणजे आतमध्ये बघण्यासाठी तिकीट आहे. म्युझियम आहे आतमध्ये. 200 रुपये मोठ्या माणसांचे आहेत आणि 100 रुपये लहान मुलांचे आहेत. तिकीट आमचं 2 फुल आहे. 2 फुलचे 400 रुपये आणि 2 हाफचे 200 रुपये. 12 वर्षापर्यंत हाफ आहे. तू 8 वर्षाची आहेस. 100 वर्षाची म्हातारी झालीस मग जाताना. तेच बंजारी झाली ती. अरे 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 हळूहळू कर हळूहळू. हे बघ किती मोठी आहे. झाडाची बनवली गाई आहे. मस्त आहे ना सीन. आम्ही आता एंट्री केले. पहिले गार्डन लागतोय आणि गार्डन नंतर मग म्युझियम आहे. पहिले इकडचं आपण गार्डन बघूया कसं आहे ते. टाइम किती लागते. हात नाही लावायचा. आणि तगाडीची फुलं बघ छोटी छोटी आहेत. हे बघ किती मस्त आहे.
गार्डन आहे. पहिले आपण गार्डन बघतोय आणि त्याच्यानंतर मग कोणत्याही रोपाला स्पर्श करू नका स्पष्ट दिलंय. सगळ्या प्रकारची विषारी झाडं आहेत. बापरे भरपूर आहेत. दुरून पहा हे बघ किती मस्त कटिंग केलं बघ ना झाडांना. बाहेरच्या देशात पण नाही बघायला भेटणार एवढी भारी भारी आहेत. आपले संतांचे फोटो आहेत मला वाटते ना. हा संत तुकारामांचे वगैरे वाटतात. मस्त वाटत झाडच आहेत. कोंडी घेऊन उभा आहे बघ माकड. बाबा 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 मगर आहे का? अच्छा मला वाटतं डायनासोर आहे का. कल्चर असतो ना तर त्याप्रमाणे सगळ्यांचे वेश आहे बघा. प्रत्येक जोडप्याचे वेश आहे आणि त्याच्यावरती गार्डन बनवलंय. असंच आहे. आता मी इथून सगळं गार्डन बघते पहिले म्युझियमला जाते कारण खूप लेट होईल परत. हा म्युझियम जास्त मस्त आहे, सुंदर आहे. काय मगर हे इथे झाडाचा खोड दाखवले ना. याच्या आतमध्ये गुफा आहे आणि इथे पण दगडाच्या आतमध्ये गुफा आहे आणि ट्रेन आहे. म्हणजे याच्यातून ट्रेन मधून जाऊन आतमध्ये गुफेत राऊंड मारू शकतो असं. 5 वर्षासाठी 10 रुपये आणि 5 वर्षाच्या पुढे 30 रुपये. अच्छा नाही इतका मोठा गार्डन मी तर आपण म्हणजे आम्ही फिरू शकत नाही कारण आम्हाला म्युझियमला जायचंय. त्याच्यामुळे थोडाफारच गार्डन आम्ही फिरतोय. खूप मोठा गार्डन आहे ऍक्च्युली. गाडीमध्ये फ्रंट मध्ये ड्रायव्हर आहे ते. तर आम्ही इथे बसलो त्या छोट्याशा ट्रेन मध्ये. बघूयात आतमध्ये काय आहे ते. मस्त वाटते, छान वाटते एकदम. बाय बाय. कल्याणला भिवंडीला. बापरे डेंजरस आहे. बापरे माझ्या ते मध्ये मध्ये आज्ञा घाबरशील का? बापरे भीती वाटते मध्ये मध्ये. मस्त भारी होता एकदम. 2 राऊंड आहेत. एक 2 राऊंड मारते. भारी आहे, मस्त आहे. मातीची भांडी बनवतात बघ इथे. आणि बघ किती अँटिक आहेत. हे कचरा डब्बा आहे म्हणजे हा डस्टबिन आहे. हा डोक्यात काही कचरा भरला का? ह्याच्या डोक्यात कचरा भरलाय. डोकाच खाल्ला कोंबडीचा. हात लावायचा. याच्यामध्ये काय काय म्युझियम आहे. प्राचीन शिवमंदिर आहे, अन्नछत्र आहे, सत्संग भवन आहे, माया महल आहे, तारांगण, भूत बंगला आहे आणि 7D थिएटर आहे. सगळं बघू आपण. सगळ्यांनी बघू शकत जेवढं जमेल तेवढं बघू. अच्छा खेळण्यासाठी बघा. आता इथे म्युझियमला सुरुवात झाली. फोटो काढते आधीच आपला. गाबू गुबूवाला. डोंगरावरची जी घरं असतात ती आहेत. मस्जिद पण आहे, मंदिर आहे, सगळं आहे ते. वाडा आहे आणि शाळा पण दाखवली बघ. विद्या मंदिर पण आहे. आणि पाईपचं हे पाण्याचं जे टाकी असते ना मोठी ती पण आहे इथे. इकडे किल्ला आहे. तर म्युझियममधून बाहेर आलो आम्ही आता. म्युझियमचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला वेगळा सेपरेट केला आहे कारण तो खूप मोठा ब्लॉग आहे. सगळ्या गोष्टी एका याच्यात जर कॅप्चर सगळ्यात दाखवल्या तर व्हिडिओ खूप लॉंग होईल. त्याच्यामुळे म्युझियमचा जो ब्लॉग आहे तो मी सेपरेट केला आहे.
अजून पण खूप साऱ्या गोष्टी आहेत तिथे बघण्यासारख्या, पण आम्हाला टायमिंग दिलं आहे, तेवढ्या वेळामध्ये आम्हाला बसजवळ पोहोचायचं आहे. आणि असं पण फिरून फिरून खूप दमलो आहे. म्हणजे किती वाजता मी 10 वाजताच्या टच झाले होता, 1 वाजला, म्हणजे 3 तास झाले फिरतोय. पाय पण दुखायला लागले. अजून काहीतरी भूत बंगला आहे, शिवमंदिर आहे, अजून पण खूप थिएटर आहे काहीतरी पण आहे, खूप साऱ्या गोष्टी अजून आहेत बघण्यासारख्या. तर ते सगळंच काय मी पाहिलं नाही. तुम्ही आले तर नक्की पहा, कारण आम्हाला वेळ कमी आहे, त्याच्यामुळे आम्हाला जास्त काय बघता येणार नाही. तर बघा इथे सिद्धिगिरीची नॅचरल जी उत्पादनं आहेत तर ती पण मिळतात. बघा इथे मॉल आहे छोटासा, नॅचरल शॉपीस म्हणून. तर इथे सगळ्या वस्तू मिळतील, सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे औषधं पण आहेत, नॅचरल सगळ्या वस्तू आहेत, मसाले आहेत, कडधान्य आहेत, घी वगैरे आहे, तेल आहेत, बऱ्याच प्रकारचे गूळ वगैरे, ज्या नॅचरल गोष्टी आहेत ना ते इथे मिळतात. कोणाला शॉपिंग करायची असेल तर ते पण तुम्ही इथे येऊन शॉपिंग करू शकता. तर चला आता आम्ही एक्झिट करतोय. खूप मोठी जागा आहे, समोर शौचालय आहे, एकदम स्वच्छ आहे शौचालय पण, आणि स्नानगृह पण आहे. म्हणजे बरेच मुलं आता मी बघितली ना, पिकनिकसाठी खूप जण येतात इथे, पिकनिकची शाळेतली मुलं, कॉलेजची वगैरे खूप गाड्या आल्यात. सिद्धिगिरी बाजार आहे आणि इथे नाश्त्यासाठी पण आहे, नाश्ता पण करू शकता. आणि इथे मॉल आहे छोटासा सिद्धिगिरीचा, तर तिथे पण काय बऱ्याचशा गोष्टी आहेत, बघूया आपण. पटेल मार्ट वगैरे जे असतात ना, डी मार्ट वगैरे त्या टाईपमध्ये छोटासा मॉल आहे. बऱ्याच वस्तू आहेत बघा, म्हणजे किराणा सामान वगैरे ते पण मिळते इथे, सगळं आहे बघा. खाऊचं ज्यूस वगैरे आहेत, ती स्टेशनरी आहेत, पर्सेस आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत बघा इथे. हे काही गावची मंडळी आहेत की शाळेची आलीत? इकडे जेवण वगैरे बनवत आहेत, सगळ्या ट्रीप भरपूर आल्यात जिकडून तिकडून, गाड्या बघा किती आल्यात. आमचं जेवण आहे तर आम्ही आता चाललो हॉटेलवर जेवायला. जेवण पायनॅपल शिरा, चपाती, चवळीची भाजी, कोबीची भाजी, हां डाल फ्राय आणि जिरा राईस, मस्त छान जेवण आहे. इकडे पण आहे बघा, कोशिंबीर आहे, पापड आहे, लोणचं, मीठ, असं जेवण आहे. सगळे जेवायला बसलेत, आम्ही पण बसतो तर जेवायला. मस्त मेनू आहे, चला जेवूया. असं ताट आहे, जेवणाचा मेनू असा आहे. म्हणजे दुपारी 2-3 तास आम्ही अक्षरशः झोपलो सगळेजण. 2 दिवस जरा दगदग झाली. तर ॲक्च्युली मार्केटला जाणार होतो, पण खूप लेट झाला आम्हाला, उशिरा उठलो आणि त्यात सगळी तयारी वगैरे करेपर्यंत आणखी लेट झाला. आणि आता 7:45 झालेत, तर आता एवढ्या लोक उशिरा मार्केटला जाऊन खूप वेळ होईल, त्याच्यामुळे मार्केटला आता काय जात नाही. आणि आम्हाला कोल्हापूरला आलो आहे, तर म्हटलं आता कोल्हापूरची थाली तर खाल्लीच पाहिजे. तर म्हणून आम्ही निघालो त्या रेस्टॉरंटमध्ये, परक किंवा आणखी बघू तिकडे या लाईनमध्ये बरेच रेस्टॉरंट आहेत जिथे कोल्हापूर स्पेशल थाल्या मिळतात. तर आज कोल्हापुरी बघूया कसं जेवण. पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये आलो आहे, म्हणून मला इथला तांबडा पांढरा रस्सा, म्हणजे जी थाली असतात चिकन नॉनव्हेज थाल्या, तर त्या ट्राय करायच्या आहेत. स्पेशल फूड म्हणजे नॉनव्हेज फूड खूप फेमस आहे. तर जेवण ॲक्च्युली आहे इथे, पण आम्हाला जायचं आहे आता मस्त कोल्हापुरी थाली खायला. चालतच जातो आहे, कारण थोडा वॉकिंग पण होईल आणि जवळ पण आहे तसं. तर चला मंडळी. इथे आलेलो आहोत परक, हॉटेल परकमध्ये. बघा इथल्या कोल्हापूरमधला फेमस हॉटेल आहे. बऱ्याच व्हिडिओ पण आम्ही बघितले याच्या, आणि गर्दी बघू शकता, गाड्या बाहेर दिसतातच तुम्हाला. त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी विचारून पहिल्या नंतर आम्ही हॉटेलमध्ये आलो. बघूया आता कशी टेस्ट आहे इकडची. इकडं फॅमिली सेक्शन वेगळं आहे, तो तिकडचं रेस्टॉरंटचं आतमधलं सेक्शन वेगळं आहे. आज्ञा, आता तू काय खाणार आहेस? चिकन खाणार आहेस का मटण खाणार आहेस? तुला चिकन पाहिजे आणि तुला? हां, दोन्ही पण चालेल. आपण एक चिकन थाली, तुम्हाला एक मटण थाली. इथून आम्ही घेतलं आहे मटण. हा मटण मसाला आहे ना? हा मटण मसाला आहे, हा सुका आहे, हा मटण मसाला आहे, आणि हा चिकन स्पेशल थाली आहे, आणि आज्ञा स्पेशल थाली आहे. तांबडा रस्सा आणि हा पांढरा रस्सा. रस्सा अनलिमिटेड आहे, किती पण रस्सा घेऊ शकता. परत चिकन पुलाव आला आहे, चिकन पुलाव, मटन पुलाव राईसमध्ये. मस्त आहे. आज्ञा तुला आवडलं का? आज्ञाच्या वाट्यात अशा तसेच आहेत.
एवढी बादली भरून खायचं तुला, पियायचं रस्सा. मग नाही तर पाठवणार नाही आपल्याला इथनं, सगळं पिऊन जायचं आहे. हा तिला आंघोळ करा सगळं त्याच्यात. बापरे बादली आली ना, बादली आली ना आंघोळ. अच्छा आंबेमोर तांदूळ वाटतं, एकदम सुगंध भारी होते है ना. तांदूळ भात खाल्लात, भात भारी आहे. भात भारी आहे ना कृपा, साधा खाल्ला तरी छान लागतंय. कुठलं जेवण घरचं चांगलं असतं का इकडचं? घरचं जास्त आवडलं आईच्या हातचं. आणि नाही ना माझं हॉटेल लागलं टेस्टी आहे सगळं. आणि मटण वगैरे चांगलं छान शिजलेलं, राईस खूप छान होता, भाकऱ्या पण मस्त होत्या. मला पांढरा आवडला, तांबड्यामध्ये थोडं तरी जास्त आहे ना त्याच्यामुळे मी ते नाही खाल्लं, का तरीवाला नको आहे मला. पप्पानी पण नाही असं तरीवाला खाल्लाय. तरी आम्ही साईडला अशी काढून ठेवले वाटीमध्ये, अशी तरी साईडला काढले. आणि ज्या बादल्या दिल्या तर तशा फक्त व्हाईट रस्सा थोडासा घेतला, पांढरा रस्सा. आणि आमच्या आज्ञाचं काय नुसतं चाललं त्याचं तिलाच कळत नाही. जेवते मजा करते काय कळत नाही आहे ना. जेवण अजून यांचं जेवण चालू आहे, माझं झालं. राईस वगैरे नाही जास्त गेलं मला, आम्ही रात्री एकटू जास्त जेवत नाही त्याच्यामुळे हेवी झाले जरा. काय खाते तर बडी खाते हां, सगळं टाकलं तसंच. बादल्या कोण संपून टाकेल, हे बादल्या तसंच ठेवल्यास. आंघोळ करायला चालले. इंटरनॅशनल फेम अवॉर्ड पण मिळाले बेस्ट नॉनव्हेज रेस्टॉरंट म्हणून. आणि हॉस्पिटॅलिटीसाठी पण अवॉर्ड आहे ते. ॲक्च्युली खूप मोठं हॉटेल आहे, एक वेगवेगळे पार्ट आहेत त्याचे. त्यांची गर्दी बघू शकता, खूप गर्दी होती कारण त्या साईडला पण गाड्या तेवढ्याच लागल्यात. आणि इथून ते तिथपर्यंत हॉटेल आहे, एवढा मोठा हॉटेल आहे तो. अच्छा चला आता परत चालतच जाऊ, म्हणजे थोडं जेवण जिरेल. आम्ही तो हॉटेल पॅलेसला, सोनी पॅलेस हे बघ. हां का, चला चला आलो होता. मजा वाटली का? हा मस्त होता, कोल्हापुरी जेवण छान होता. आणि जे फेमस हॉटेल बघूनच गेलेलो आम्ही. हॉटेल लाईनशी भरपूर होते, लाईनशी 3-4 हॉटेल होते. पण ते एक पारेख हॉटेल म्हणून होता, फेमस आहे खास. म्हणजे तिथे काहीच नाही भेटत, फक्त तिथे स्पेशल थाली सुका चिकन, मटन सगळं भेटतं. छान होतं जेवण. पण त्याच्या हाताची जी टेस्ट आहे ना त्याला तोड नाही. जी मटन बनवत आहे ना ती असं वाटेल की परत घ्यायचंच राहावं. ते आम्हाला तेवढं दिलं तेवढं मध्ये इनाम झालेलं. आणि टाकलं पण भरपूर आम्ही ना. ह्यानी तर काही एवढं खाल्लं पण नाही. कृपा तुला कसं वाटलं? आम्हाला घरची टेस्ट जास्त आवडते, म्हणजे आगरी जेवण जास्त आवडते ना. आगरी स्पेशल. आम्हाला कोल्हापूरची टेस्ट आवडली, पण आम्हाला कोल्हापूरपेक्षा आमची आगरी टेस्ट जास्त आवडते. आम्ही आगरी चला सोनी पॅलेसला आता. चला चला. तर आम्ही ते ज्या हॉटेलमध्ये स्टे केलाय तर त्याचे ओनर आहेत. नमस्कार. छान हॉटेल आहे तुमचं, आम्हाला खूप आवडलं. आणि सगळी अरेंजमेंट पण खूप छान होती, म्हणजे रूम पण खूप स्वच्छ क्लीन एकदम छान होते एकदम. हा मुलांना तर रूम खूप आवडलं. हो 4 बेड त्यांच्यासाठी वेगळं वेगळं, आणखीन खुश झाले ते एकदम मस्त होतं. पाणी पण एकदम गरम, सकाळी तर खूप म्हणजे आम्ही 4:30ला उठलो तेव्हापासून गरम पाणी होतं, मस्त होतं. हा तुमचा नंबर तुम्ही मेन्शन करू शकता जर कोणाला इकडे म्हणजे यायचं असेल ना, तर या हॉटेलला तुम्ही व्हिजिट करू शकता. नंबर सांगा तुमचा. 7841824141. ओके. आणि हा जो नंबर आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण मिळेल. जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल ना, म्हणजे या हॉटेलला, हॉटेल खूप छान आहे आणि इथली व्यवस्था, इथली जी सगळी सेटलमेंट आहे तसं खूप छान आहे, मस्त. आम्हाला पण आवडलं आणि तुम्ही पण येऊन इथे व्हिजिट करू शकता. थँक्यू सर. हा ना. अच्छा बरोबर. नाही थोडाफार मी बघितला, पण ते आम्ही सकाळीच आमचे हे झाले की किचन बघितलं, किचन एकदम क्लीन आहे यांचं, मस्त आहे, छान आहे. हा ऍक्च्युली नाही सांगत, किचन बघा. बरोबर बरोबर. आपण दाखवतो तुम्हाला, किचन पण दाखवू का. फिरायला गेलेलं वाटतं आता बेसमेंट मध्ये त्यांना किचन दिले. शॉपिंगला जेवलेत का?
स्वामीची लॉन्ड्री वगैरे काढा. इथं तुमचं जेवण होतं बफे. हा आमचं जेवण होतं इथे. आम्ही रेग्युलर नाश्ता जेवण आमचा इथे मस्त हॉल होता. सिटिंग पण छान होती आणि त्या साईडला टेबल पण होते. तिकडे पण जाऊन आम्ही जेवू शकतो. असं सगळं सिटिंग होतं. आता इथे टेबल वगैरे आहे. तिथे पण सिटिंगसाठी आहे. म्हणजे इथे पण तुम्ही जेवू शकता रेग्युलर. आम्ही सकाळी इथे जेवलो म्हणजे दुपारी. हा इथे. 100%. अरे वा मस्त. तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये जाऊन बघायचं असं बरोबर. पडणार घाण पडणार तसं आपल्याला कधीच हा एकदम क्लीन नेट काय बघ किचन. हे हॉटेलचं किचन आहे इकडचं. आणि काही म्हणजे ऑर्डर दिलं तर इथं सगळं म्हणजे तुम्हाला मिळतं ना. आता स्वतः बनवतात ते. बेसमेंटचं किचन वेगळं आहे. जो तुम्हाला ग्रुपला लागतो. अच्छा टूरसाठी लागतं ते. लागतो त्यांचं किचनची पद्धत वेगळी आहे. अच्छा वेगळी. लोकांकडे कसं असते युटिलिटी तिथंच असतो किचन मध्ये, तिथं घाण पडत राहते. तसं नाही. आता युटिलिटी आहे. अच्छा. तुम्हाला क्लीन मिळणार. तुमची परत 28-29 ला परत यायची सेम बुकिंग आहे. हा का सकाळी 4 वाजता. अच्छा चालेल चालेल. काय बोलताय? जेवून आलो आम्ही. हा मी सांगितलेलं ना. सांगितलेलं मी. मी ना कोल्हापूरची टेस्ट घ्यायला पाहिजे ना. चला हे सोनी पॅलेस हॉटेल सोनी पॅलेसचा ॲड्रेस आहे. AC नॉन AC रूम सगळं आहे तिथे. लोडिंग कन्फर्मेशन हॉल आहे. व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट आहे. शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर असा ॲड्रेस आहे. आणि हे नंबर आहेत स्क्रीनला पण दिसत. आणि हा ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण मिळेल. जर तुम्ही येत असाल कोल्हापूरला तर या हॉटेलला नक्की व्हिजिट करू शकता. तर मंडळी आम्ही आलो आहे तर रूममध्ये. आणि आता पसारा सगळा पडला आहे तो सगळा. आता आम्ही तर पॅकिंग वगैरे करतो आहे कारण सकाळी 4 वाजता निघायचं आहे. उद्या आम्हाला जायचं आहे नरसोबाची वाडी आणि चाफळ या ठिकाणी जायचं आहे. तर ते 2 ठिकाण करणार आणि तिथून नंतर मग आमच्या प्रवासाला निघणार म्हणजे घरी जाण्याच्या प्रवासाला निघणार. तर मंडळी आजचा जो संपूर्ण ब्लॉग दाखवला आहे तो तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय मंडळी.